गोकुळ अध्यक्षपदाचं राजकारण चांगलंच तापले. विद्यमान चेअरमन अरुण डोंगरे यांनी पदाचा राजीनामा देण्यास नकार दिलाय. त्यामुळे आता हसन मुश्रीफ, सतेज पाटील हे जिल्ह्यातील मातब्बर नेते काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहिलं होतं. दरम्यान हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अरुण डोंगरेंना फटकारलं. तसंच हा विषय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे नेणार असं देखील सांगितलं. पाहूयात मुश्रीफ काय म्हणाले. ही खुर्चीची हाव डोंगरेची सुटली नसल्यामुळे त्यांनी विनाकारण यामध्ये राजकारण आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझी भूमिका कायम अशी राहिलेली आहे की बाबा सहकारामध्ये राजकारण नको. आज गोकुळ हे देशात एक नंबरचं झालं याचं कारण यामध्ये आपण राजकारण आणलं नाही. 2 रुपये लिटर दुधाला आम्ही दरवाढ देऊ म्हशीचे आणि गाईचे असं आश्वासन देऊन 12 रुपये आपण दिलं. यावर्षी तर प्रचंड नफा या संस्थेला झाला. याचं कारण म्हणजे आमच्यात असलेली एकी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिलेला प्रतिसाद. जिल्हा मध्यवर्ती बँक, पश्चिम महाराष्ट्राच्या 2-3 बँका सोडल्या की त्यामध्ये सुद्धा आपली बँक आज एक नंबरला सगळ्यामध्ये आहे. याचंही कारण आता आमच्या बँकेमध्ये अमल महाडिक बे संचालक आहेत आणि बंटी पाटील आहेत. दोघंही एका कमिटीत आहेत. सगळ्यांना एकत्र घेऊन विनय कोरे आहेत, सर्व पक्षाचे लोक तिथं आबिटकर आहेत, सगळे आहेत. आता बाजार समिती ही सुद्धा आपली बाजार समितीचं उत्पन्न हे कोल्हापूरचं म्हणजे जी महाराष्ट्र पणन मंडळापेक्षा मग जवळजवळ तेवढा आहे. ह्या कारण काय की बाबा हे एकत्रपणानं चांगल्या पद्धतीने आम्ही चालवलंय. नेते मंडळींचं लक्ष आहे, काटकसरीनं आम्ही करतोय आणि यामध्ये विनाकारण स्वतःच्या खुर्चीच्या हावसाठी राजकारण आणण्याचा प्रयत्न अरुण डोंगरेने केलेला आहे. माझी त्याला विनंती आहे की त्याने अद्याप ही वेळ गेलेली नाही, त्यांनी राजीनामा द्यावा. खरं तर अरुण डोंगरेने आपणच प्रमोट केलं होतं, तुमच्या तरुण अरुण डोंगरे होत्या. आता महायुतीचाच अध्यक्ष व्हावा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, असं ते निरोप होणार. त्यांना काय सांगा. आता मी मंगळवार बुधवार गुरुवारी मुंबईमध्ये आहे. मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मी भेटेन, वस्तुस्थिती सांगेन